केवढी मोठी सोन्याची द्वारका. हा हा कसा घामच फुटतोय बघायला. वाघपाळाने थांबवलेला आहे. वाघपाळ त्याने ए भिकारी थांब 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 थांब. कुठं म्हणे आतमध्ये. आतमध्ये. अरे तुला माहितीये हे घर कोणाचं आहे? तुला माहितीये ही नगरी कोणाची आहे? सुदामा म्हणतो कोणाची सांग बरं. म्हणे द्वारकाधीशची नगरी आहे ही. अरे द्वारकाधीशची नगरी. अरे द्वारकाधीशची नगरी आहे म्हणून तर मी आलोय. दोघही द्वारपाळ आपसात बोलू लागले. बघा बघा कशी भिकारी येतात भगवंताच्या दारी. अरे भिकाऱ्या तुझ्यासारखे किती येतात इथं. जा इथून. एक धक्का दिलेला आहे सुदामाला. सुदामा जाऊन पडला. सुदामा खाली बसून विचार करतो अरे मी तुमच्यासारखा युवान होता ना तेव्हा तुमचा जो मालिक आहे ना द्वारकाधीश तो माझा मित्र होता. आणि आज तुम्ही माझ्या ह्या वृद्ध माणसाला माझ्यासारख्या वृद्धाला धक्का देऊन खाली पाडताय. सुदामा उभा झाला. तो हे द्वारपाळला जरा जास्त पगार असेल म्हणजे जा बाबा, जाय बाबा जा. पण सुदामा म्हणतो अरे मला एक मिळात जाऊ दे. सुदामाची अशी अगदी दीन दशा आणि त्या दीन दशाला वर्णन एका संतांनी पण खूप सुंदर माध्यमातून भजनाच्या माध्यमातून केलेलं आहे. देखो देखो ये गरीबी कहाँ. जय हो. कृष्ण के दर पे विश्वास लेके आया हूँ. मेरे बचपन का है मेरा श्याम. यही सोच कर बस आस लेके आया हूँ. से कह दो अरे द्वारपालो कन्हैया से कह दो किधर पे सुदामा गरीब आ गया है. किधर पे सुदामा गरीब आ गया है. भटकते भटकते न जाने कहाँ से. भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे महल के करीब आ गया है. तुम्हारे महल के करीब आ गया है. सुदामा त्या दोघे द्वारपाळांना म्हणतो अरे द्वारपाल एक वेळा जा तुम्ही आतमध्ये आणि त्या कृष्णाला सांगा की तुझा मित्र कोणीतरी आलेला आहे. द्वारेवर पुढे सुदामा नावाचा मित्र आलेला आहे. परंतु ते दोघेही द्वारपाळ हसू लागले सुदामाला बघून. बघा बघा अरे तू कुठं भिकारी आणि आमचा मालिक द्वारकाधीश किती शक्तिशाली ज्याची सोन्याची द्वारका आहे. सुदामा म्हणतो अरे असं काय करता ना माझं काम नाही केलं तर बघून घ्याल तुम्ही. सुदामा म्हणतो एक वेळा सांगा. एक वेळा जाऊन सांगा. तरी सुद्धा द्वारपाळ जात नाही. कवीची कल्पना आहे. नजर पे है पगड़ी नजर पे है जामा. नजर पे है पगड़ी नजर पे है जामा. बता दो कन्हैया को नाम है सुदामा. बता दो कन्हैया को नाम है सुदामा. एक बार मोहन से जाकर के कह दो. जब एक बार मोहन से जाकर के कह दो कि मिलने सका वैद नसीब आ गया है. कि मिलने सका वैद नसीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो किधर पे सुदामा गरीब आ गया है. किधर पे सुदामा गरीब आ गया है. सुदामा याने खूप विनंती केली
खाली बसतो आहे उठतो आहे द्वारपाळांना खूप विनंती झाली खूप जास्त केली दोघे द्वारपाळांना असं वाटलं दोघे चर्चा करू लागले अरे आतापर्यंत भिकारी आपण भरपूर बघितले त्यांना परतही केलं परंतु हा तर चक्क फेविकॉल सारखा आहे फेविकॉल गम घेऊन आलेला तर चिटकलेला आहे तर निघतच नाहीये मी एक म्हणतो त्याने विचार केला अरे असू शकेल कदाचित एखाद्या वेळेस तर मला वाटतं की आपण आपल्या भगवंताला सांगितलं पाहिजे आपल्या मालकाला आपण सांगितलं पाहिजे मग एक म्हणतो जा ना सांग ना नाहीतर भगवंत म्हणतील माझा मित्र आला आणि तुम्ही सांगितलं नाही मला म्हणून एक द्वारपाळ भगवंताजवळ आलेला आहे महाराज की जय हो महाराज की जय हो अशा पद्धतीनं भगवंताला म्हटलं आणि म्हटलेलं आहे महाराज द्वारेवर कोणी सुदामा नावाचा ब्राह्मण आलेला आहे दिसायला भिकारी आहे पुरेसे कपडे सुद्धा त्याचे शरीरावर नाही तरी देखील तो म्हणतो मी कृष्णाचा मित्र आहे आणि कृष्णाचा मित्र आहे सुदामा आलेला आहे असं म्हटलं त्याच वेळी भगवंत आपल्या आसनावर उभे झालेले आहेत आणि सुनते ही तोडे चले आए मोहन लगाया गले से सुदामा को लगाया गले से सुदामा को सुनते ही दौड़े चले आए मोहन नमस्कार लगाया गले से सुदामा को सुनते ही दौड़े चले आए मोहन लगाया गले से सुदामा को लगाया गले से सुदामा को हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंभा हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंभा ये मेहमान कैसा करीब आ गया है ये मेहमान कैसा अजीब आ गया है अरे द्वारपालो कन्हैयास कह दो अरे द्वारपालो कन्हैयास कह दो सुदामा विचार करतो आहे सुदामा करीब आ गया है इधर पे सुदामा करीब आ गया जे म्हणतात की राजन कृष्णाने खूप आग्रह केला खूप जास्त आग्रह केला तेव्हा सुदामा नाही म्हणत होता तरी सुद्धा कृष्णाच्या आग्रहामुळे सुदामाला वर बसवलं राजाचे याचं सुदामा घाबरतो आहे त्याला भीती वाटते त्याला कसं तरी होत आहे थोडी लाज वाटते आहे अरे माझ्या शरीरावर पुरेसे कपडे नाही अरे कान्हा तू तर ठीक आहे माझा मित्र आहे तू समजू शकेल परंतु बघ ना तुझे ह्या त्या राण्या आहेत किती सौंदर्यवान आहेत आणि त्यांच्या समोर मी कसा भिकारी मला कुठं बसवलं तू कृष्ण स्वयं त्याच्या पायामध्ये बसलेला आहे सुदामाच्या पायामध्ये कृष्ण बसलेला आहे ज्याला म्हटलं जातं पूर्ण पुरुषोत्तम भगवान द्वारिकाधीश की स्वतःच्या मित्राला उच्च आसनावरती बसवलेला आहे जो गरीब आहे ज्याला पुरेसे कपडे नाही घालायला ज्याला खायला पुरेसं अन्न मिळत नाही अशा गरीब सुदामाला सुद्धा सन्मान देऊन त्या परमात्माने आपल्या सिंहासनावरती बसवलं आणि त्याच्या पायामध्ये बसलेलं आहे हे असतं मोठ्या माणसांचं वैशिष्ट्य बराबर में अपने सुदामा बिठाए बराबर में अपने सुदामा बिठाए चरण आंसुओं से श्याम ने धुलाए चरण आंसुओं से श्याम ने धुलाए न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा न घबराओ प्यारे जरा ही सुदामा खुशी का समय तेरे करीब आ गया है खुशी का समय तेरे करीब आ गया है अरे द्वारपालो कन्हैया से कह दो अरे द्वारपालो कन्हैया से कह दो इधर पे सुदामा करीब आ गया है इधर पे सुदामा करीब आ गया है इधर पे सुदामा गरीब आ गया है कृष्ण आणि सुदामा दोघेही बसले आहेत कृष्ण हा सुदामाच्या चरणामध्ये बसलेला आहे सुखदेवजी म्हणतात की राजन त्याच वेळी द्वारिकाधीशला असं वाटलं अरे अतिथी देवो भव अतिथीचा सन्मान केला पाहिजे लागलीच रुक्मिणीला म्हटलं रुक्मिणी पूजेचं ताट आण आपल्या घरामध्ये अतिथी आलेले आहेत रुक्मिणी गेलेली आहे कोण असेल हा भिकारी आणि अतिथी कसला देव कसला
रुक्मिणी गेली आणि पूजेचं ताट आणलेलं आहे. आधी परात आणि पाण्याचा म्हणजे कळश तोही रुक्मिणीने दिला आहे. देव या माध्यमातून सुदामाचे चरण धुतले पाहिजे. सुदामा म्हणतो नाही 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 नाही, चरण माझे धुवायचे नाही. सुदामाने आग्रह केला, अरे अरे माझे चरण धुवायचे नाही. कृष्ण म्हणतो नाही नाही, हे अतिथी अभ्यागतांची सेवा आहे, मी ते केलंच पाहिजे. अरे तू माझा मित्र आहेस, अरे माझा मित्र नसून तू एक अतिथी आहेस आणि अतिथी देवभवची सेवा केली पाहिजे. कृष्णाने आज सुदामाचे चरण धुतले आहेत. परब्रह्म परमात्मा एका गरीबाचे चरण धुतो आहे, एक गरीब सुदामाचे चरण धुतो आहे. कैसे बिहार बेवाइन सोपद कंचक जलिल पुनि गोए आई महादुख पायो सका तुम आएगी तेनक दिन कोए देखी सुदामा के दिन दशा देखी सुदामा की दीन दशा करुणा करके करुणाने धिरोए पानी परात को हाथ छूटे नहीं नैन के दल से पग धोए पानी परात को हाथ छूटे नहीं नैन के दल से पग धोए. इतिहास म्हणतो पाणी परात दूरच राहिलं, परंतु परमेश्वराने आपल्या अश्रूच्या माध्यमातून सुदामाचे पाय धुतलेले आहेत. त्यानंतर सुंदर पूजा सुदामाची केलेली आहे. अतिथी अभ्यागतांची ज्याप्रमाणे सेवा करतात त्याप्रमाणे सुदामाचं पूजन. सर्व राण्या ज्या होत्या, ज्या सख्या होत्या, त्या सगळ्यांना आश्चर्य होऊ लागलं, अरे काय आहे हे सगळं, कोण असेल हा भिकारी. पूजा केलेली आहे. त्यानंतर पुष्पमाळा अर्पण करण्याचं म्हटलं, परंतु सुदामा म्हणतो मी तेवढा मोठा नाही, म्हणून कृष्णाने हातामध्ये सुदामाला माळा दिलेली आहे. अरे तू माझ्या गळ्यामध्ये नाही, पण हातामध्ये दे मला, तू किती मोठा मी किती छोटा. हातामध्ये माळा घेतली. त्यानंतर कृष्णाने सांगितलं आहे, रुक्मिणी रुक्मिणी ते सुंदर वस्त्र आण बघू माझं, ते मी माझ्या मित्राला आता भेट उपहार म्हणून देतो. रुक्मिणी गेलेली आहे, जिथं अलमारीमध्ये सुंदर वस्त्र ठेवलेलं असेल ते वस्त्र आणलेलं आहे. माझ्या सुदामाच्या शरीरावर पुरेसं वस्त्र पण नाही. सुदामा चल घे, हे वस्त्र तुला मी देतोय. हे वस्त्र गळ्यामध्ये टाकलेलं आहे. सुदामा धन्य धन्य झालेला आहे. अरे द्वारकाधीश यांनी दिलेलं वस्त्र. सुदामा काय शोधायला लागला बाबा. कृष्ण म्हणतो सुदामा बहीस रे बाबा, कुठे जातोस तू. नाही रे, सहज असंच गेलो होतो. बरीच ना. सुदामाला थोडी लाज वाटते. आता एवढ्या सख्या किंवा रुक्मिणी सत्यभामा सगळे उभे आहेत. कृष्ण बसलेले आहेत तिथं सुदामाच्या पायाजवळ आणि दोघेही गप्पा गोष्टी चालू येतात. काय सुदामा कसं काय. सुदामा म्हणतो बरं आहे. कृष्ण म्हणतो सुदामा माझी वहिनी चांगली आहे. हो अगदी छान आहे. काय काय नाव आहे. म्हणजे सुशीला. हो सुष्टू सुशोभनम शीलम यस्या सा इति सुशीला. चांगलं नावाप्रमाणे गुण आहे. हो म्हणे नावाप्रमाणे गुण आहे. पण सुदामा का रे एवढा तू स्वार्थी झालास, लग्न केलं आणि मला नाही बोलवलं. मी आलो असतो ना तुझ्या लग्नामध्ये, मी नाही म्हटलं होतं का. अरे चांगले चांगले उपहार मी दिले असते. सुदामा मनात विचार करतो, हा काना किती नटखट आहे, अजूनही किती नटखट आहे. मी एक लग्न केलं आणि मला म्हणतो त्याने 16,108 लग्न केले, एकही वेळा मला लग्नामध्ये बोलविलं. अरे काना तू किती स्वार्थी आहे तुझे. किमान एक लग्नामध्ये बोलवलं असतं, नाचायला मी नाचलो असतो. एक लग्नामध्ये बोलवलं असतं, गंगा फळाची भाजी खायला आलो असतो. दोघांच्या चर्चा सुरू आहे. सत्यभामा रुक्मिणी एकमेकांकडे बघतात, एकमेकींकडे बघून हसताय. कोण असेल हा. हे तर आधी दृष्टी आधी बघितलंच नाही, असा भिकारी कधी आलाच नाही. त्याच्या पद्धतीने चालू आहे. तेव्हा कृष्णाला आठवलं, अरे सत्यभामा माझ्या मित्रासाठी काही केलं पाहिजे. काही गोड वगैरे असेल तर आण, गोड धोड असेल तर काही पेढ्या वगैरे काही फळ फुल असेल तर आण लवकर. काय तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगावं का. हा पत्नीचा धर्म आहेत का. अरे आपल्या घरामध्ये कोणी अतिथी आले म्हणजे पत्नीनं आणायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट सांगावी लागते सत्यभामा रुक्मिणीला. सुंदर केळं वगैरे जे काही फळ होते ते सुदामाच्या समोर उपस्थित केले. सुदामा घे रे बाबा. तुला याद आहे का आपण जेव्हा बरोबर शिकत होतो तेव्हा वनामध्ये जायचो आणि त्या बोराची जी झाडं होती ती बोरं तोडून तोडून आपण बोरही खायचो. माहिती आहे ना. कृष्ण म्हणतो हो माहिती आहे मला. सुदामा पण म्हणतो हो ते मला चक्क माहिती आहे. मग काही घेशील काय म्हणतात. सुदामाला जे आवडलं ते सुदामा आता बघतोय काय घ्यायचं यामधलं काय घ्यायचं. कसली सीझन आहे आता तो बघतोय. पेढा घेतलेला आहे.
गोड आहे का पेढा? काही दुसरं काही नाही ना त्याच्यामध्ये. सुदामा म्हणतो वा काना वा, तुझ्या नगरीचा पेढा किती गोड रे. जसा तू गोड त्याच पद्धतीने तुझी द्वारिका नगरी गोड आणि द्वारिका नगरीमध्ये बनलेला पेढाही गोड. अजून घेऊ काय? कृष्ण म्हणतो तुझ्यासाठीच आहे रे, घे म्हणतो. सुदामा हसतो आहे. किती छान वैभव आहे राजा, तुझं किती छान वैभव रे कृष्णा. कृष्ण म्हणतो मग म्हणूनच तर मी तुझा मित्र आहेस. कृष्ण म्हणतो घे अजून बाळा, जे पाहिजे असेल ते घे. सुदामा विचार करतो काय घ्यायचं काय घ्यायचं, यामधनं अजूनही काही घेण्यासारखं अजूनही पेढाच. लाडू कसले लाडू आहेत ते? दराबा. काल लग्न झालं, लग्नाचे लाडू. कानाच्या लग्नाचे लाडू कानाच देतो. सुंदर भोजन वगैरे झालं. कृष्ण यांनी एक बाजूला ठेवलं. सुद्धा म्हणतो बस बस आता बस रे बाबा, मग ते डायबिटीस होईल. आमच्या पोरबंदर मध्ये डॉक्टरच नाही आहे. डायबिटीस झाला तर मग कुठं ते औषधी करायला जायचं. मग गप्पा गोष्टी चालू आहेत. आता सुदामाला थोडी लाज वाटायला लागली. अरे ज्याच्या घरी एवढं सगळं वैभव आहे, ज्याची सोन्याची द्वारिका आहे, जो सोन्याच्या ताटीमध्ये खातो, सोन्याच्या छप्पर पलंगावर झोपतो, त्या राजसिंहासन जे सोन्याचं आहे त्यावरती बसतो, एवढा मोठा वैभव असल्याने मग माझी ही जी गाठोडी आहे छोटी, 3 पोहे मी त्याला कसं देणार. म्हणून ती काखेमध्ये त्याने बगलमध्ये ती दाबून ठेवली. दाखवायची नाही ती, कोणालाही दिसायला नको म्हणून तो आता दाबतोय. कृष्णाला कळालं. भगवंतांनी विचार केला सुदामा, अरे ज्या वेळेस आपण वनामध्ये गेलो, गुरुमाता संदीपनी पत्नी जी गुरुमाता होती, तिने आपल्या तिघांसाठी जे चणे दिलेले होते, फुटाणे दिले होते, तिघांसाठी दिलेले होते, परंतु त्या तिघांचाही हिस्सा तू एकट्याने खाऊन घेतलेला होता. आणि म्हणूनच की काय तुझ्या घरामध्येही दरिद्रता आलेली आहे. पण आजही जर तुझ्या घरचं अन्न तू मला नाही दिलं तर सुदामा मी तुला श्रीमंत नाही करू शकत रे. जोपर्यंत तुझ्या घरचं अन्न माझ्या उदरामध्ये जाणार नाही तोपर्यंत माझ्या उदरामध्ये असलेले देव तृप्त होणार नाही. आणि ते जर तृप्त नाही झाले तर मी तुला श्रीमंत कसं करू. म्हणून लवकर दे, तुझ्या हातचं जे असेल ते मला दे. परंतु सुदामा आता ती गाठोडी लपवितो. कृष्णाला परत विचाराला, कारण सुदामा याने त्या चण्यांचं भक्षण केलेलं होतं, चणे खाऊन घेतले होते भगवंताच्या ईर्ष्याचे हक्काचे, आणि म्हणून त्याला ही दरिद्रता आलेली होती. परंतु आज कृष्णाला वाटतंय की माझा मित्र जो समोरून आलेला आहे त्याला मला श्रीमंत करायचं आहे, त्याला दरिद्रता म्हणून राहू द्यायची नाही त्याच्या घरामध्ये. कसंही करून त्याने आणलेले जे पोहे आहे ते पोहे माझ्या उदरामध्ये गेले पाहिजे. म्हणून भगवंतांनी सुदामाला म्हटलंय, सुदामा तू आलास मला भेटायला, पण मला असं वाटतं की माझ्या वहिनीने माझ्यासाठी काहीतरी दिलंच असेल. सुदामा म्हणतो नाही रे बाबा, माझ्या घरात आहे काय की तुला देतील, काहीच नाही माझ्या घरामध्ये. सुदामा याला कृष्ण म्हणू लागले, नाही काहीतरी असल्याशिवाय तू आला नसेल, काहीतरी दिलं असेल. आणि तेव्हा ते काखेमध्ये बगलमध्ये तो असं गाठोडी लपवितोय. त्याच वेळी भगवंताचं ध्यान गेलं. अरे लक्ष केला काहीतरी करतोय. रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी बघ तर माझ्या मित्राच्या हाताखाली काय काखेमध्ये काय काहीतरी लपवतोय. आणि मग रुक्मिणी गेलेली आहे आणि हात उंच केला, हात उंच केला आणि बघता तर एक गाठोडी खाली पडलेली आहे. पडली. मग कृष्ण म्हणतो, अरे सुदामा एवढं खोटं बोलतो, त्यावेळेसही तू खोटं बोललास. ज्या वेळेस मी तुला विचारलं, अरे सुदामा हा आवाज कसला येतोय, म्हणजे कथा अशी होती की जेव्हा सुदामा कृष्ण आणि बलराम तिघही वनामध्ये काष्ट घेण्यासाठी गेले, त्या गुरुमातेने तिघांसाठी चणे दिलेले होते. अचानक पाऊस पडला म्हणून तिघही वेगवेगळ्या झाडांवरती चढले. आणि जेव्हा पाऊस मुसळधार पडतो आहे, कुठंच काही दिसत नाही, त्यावेळेस सुदामाला भूक लागली. त्याच्या हातामध्ये ती चण्यांची फुटाण्यांची गाठोडी होती, तो खायला लागला. भगवंतांनी विचारलं दुसऱ्या झाडावरनं, अरे सुदामा ह्या तुझ्या दातांचा आवाज येतोय, मला काय होत आहे. तेव्हा सुदामा खोटं बोलला. सुदामा म्हणतो, ते मला थंडी वाजते आहेत ना आणि म्हणून माझे दात आवाज करताय, परंतु फुटाणे खाऊन घेतले होते भगवंताच्या हक्काचे आणि म्हणून त्याला ती दरिद्रता आली होती. ती दरिद्रता परत न यावी त्यासाठी परमेश्वराने आता म्हटलेलं आहे, सुदामा तेव्हा तर माझ्या हक्काचं तू खाऊनच घेतलं होतं आणि म्हणून ते एवढा दरिद्र झालास, परंतु आता मला तुला श्रीमंत करायचं आहे, आता तुला दरिद्र राहू द्यायचं नाही, म्हणून आता जे आलाय ते तर दे. तेव्हा भगवंतांनी ती गाठोडी हातामध्ये घेतली. सुदामाला खूप अशी लाज वाटते
तरी भगवंतांनी ती गाठोडी उघडली. उघडल्याबरोबर बघतात तर सुंदर पोहे, त्यामध्ये एक मोठी पोहे आपल्या हातामध्ये घेतली आहे आणि त्यानंतर आपल्या मुखामध्ये ठेवून संकल्प केलेला आहे की समस्त स्थावर जंगमाची जी काही संपत्ती असेल ती मी माझ्या मित्र सुदामाला देत आहे. आणि अशा पद्धतीने भगवंताने संकल्प केला. संपूर्ण स्थावर जंगम असलेली संपत्ती सुदामाच्या घरी गेलेली आहे. त्यानंतर दुसरी मोठी हातामध्ये घेतलेली आहे. संकल्प केलेला आहे की जेवढं राजवैभव आहे ते सर्व राजवैभव माझ्या मित्राच्या घरी पोहोचलं पाहिजे आणि म्हणून दुसऱ्या मुठीमध्ये ते सगळं दिलं. आणि तिसरी मुठी भगवंतांनी हातामध्ये घेतली आणि विचार करताय की माझ्या ज्या पटराण्या त्याही मी त्या माझ्या सुदामाला देतो. आणि त्याच वेळी रुक्मिणीने जाऊन हात पकडला, देवा आता आम्हाला तर तुमच्या सेवेमध्ये राहू द्या, आम्हालाही सुदामा जवळ पाठवताय. भगवंतांनी विचार केला, ठीक आहे. तिसरी मोठी त्यामध्ये गाठोडीमध्ये ठेवली. गाठोडी एक बाजूला ठेवलेली आहे. आता सुदामा आणि कृष्ण दोघी गप्पा करू लागले. सुदामाला वाटलं की चला आलो, आनंद झाला, बरोबर खायला मिळाले, पेढे खायला मिळाले, लाडू खायला मिळाले. मग द्वारिकाधीशांनी म्हटलं, सुदामा आता संध्याकाळ झाली असेल रे बाबा, मग तुला जायचं असेल तर गाडी येते आहे, गाडी तयार आहे, तुला जायचं असेल तर तू जा. सुदामा जागेवर उभा झाला आणि उभा होताना म्हणतो, किती कंजूस आहे रे हा कृष्ण. एवढी मोठी सोन्याची द्वारका, असंही म्हटलं नाही की एक दिवस थांबून जा, जरा आता उद्या सकाळी जा, आताच म्हणतो समोरून की जा. असं कसं का? कृष्ण म्हणतो, अरे सुदामा मग ते काय आहे ना, माझ्या घरामध्ये एवढं सगळं आहे, परंतु राहण्यासाठी मी पाहुण्यांसाठी कुठं महिलाच केला नाही, कुठं घरच बनवलं नाही, म्हणून तू आता जा, काय हरकत नाही. सुदामा म्हणतो, काय माणूस आहे. त्या रुक्मिणी सत्यभामा यांच्याकडे बघतो, सगळ्यांकडे बघतो. बरं बाबा जातो मी. सुदामा जायला लागला. आपली काठी होती ती हातामध्ये घेतली, राम राम टाटा करायला लागला. कृष्ण यांनी सत्यभामाला म्हटलं, सत्यभामा ते माझ्या मित्राच्या गळ्यामध्ये आपले जे उपकरण आहेत ना सोनेरी, ते घेऊन घे बरं, ते घेऊन घे. सत्यभामा आली धावत आणि ते उपकरण खेचून घेतलं. सुदामा काय होतं, अरे हे हद झाली, अरे उपकरण राहू दिलं असतं गळ्यामध्ये, ते काढून घेतलं. काय कृष्णा, मनामध्ये सुदामा विचार करतो, माझी पत्नी म्हणत होती तुम्ही जर गेलात तर तुम्हाला चांगलं चांगलं मिळेल, तो कृष्ण आपल्याला काहीतरी देईल, परंतु हा कृष्ण किती कंजूस आहे, दिल्यावरही परत घेऊन घेतो आहे. सुदामा आता धीरे 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 निघाला. कृष्ण म्हणतो, सुदामा ये मग. परंतु त्या सुदामाला माहिती नाही. कृष्ण म्हणतो, अरे सुदामा तुला आता मला वाटत असेल असं की मी सगळं तुझ्याकडनं घेतो आहे, परंतु तू घरी जा, मग तुला कळेल की संपूर्ण दुनियाची राजवैभव लक्ष्मी मी तुझ्या घरी पाठवलेली आहे, ती तुझी वाट बघत आहे, ती तुझी वाट बघते, तिथं जा तू लवकर. ही कथा आपल्याला ते शिकवते, भगवंत सांगून देत नाही, भगवंत आपली पूर्ण व्यवस्था करून ठेवतो. सुदामा निघालेला आहे, सगळ्यांनी म्हटलेलं आहे टाटा सुदामा. सुदामाने पण सगळ्यांना टाटा केलाय. सुदामा त्या द्वारपाळांजवळ परत आला. सुदामा त्या द्वारपाळांना म्हणतो, तो सुदामाच्या द्वारपाळांना म्हणू लागलेला आहे, तुम्ही मला अटकवलं होतं ना, थांबा. आला बरोबर, मला जाऊ दिलं नाही, ठीक आहे तुम्ही मला आतमध्ये जाऊ दिलं, आता यापुढे जर मी आलो ना परत मला जाऊ द्या, नाही तर तुमची नोकरी गेली म्हणा, गेलीच तुमची नोकरी. द्वारपाळ म्हणतात, जा जा, ठीक आहे तुम्ही आमच्या भगवंताचे मित्र आहात, बाबा काही बोलायचं नाही, नाही तर नोकरी जाणार. सुदामा निघालेला आहे, टाटा टाटा, बाय 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 बाय. सुयोगी महाराज परीक्षित राजाला महिला घ्यायला लागत. अशा पद्धतीने सुदामा हा द्वारिकाधीशांना भेटायला आला. द्वारिकाधीशांनी सुदामाचे पोहे आरोगले आणि त्या माध्यमातून संपूर्ण राजवैभव सुदामाच्या नशिबात दिले. सुदामा जेव्हा घरी आला, बघतो तर जिथं झोपडी होती सुदामाची, तिथं झोपडी दिसत नाही. आणि त्या राजमहलामधनं एक स्वरूपवान स्त्री, सुंदर शृंगार सजलेली स्त्री धावत धावत आली आणि सुदामाचा हात पकडला आणि हातमध्ये घेऊन गेली. सुदामा म्हणतो, तू कोण आहेस? तेव्हा त्या स्त्रीने सांगितलं, मला ओळखलं नाही, मी तर तुमची पत्नी सुशीला आहे. ओ सुशीला, केवढे सुंदर वस्त्र नेसलेले आहेत, हे राजवैभव काय आहे? आपली झोपडी कुठे गेली? सुशीलेने सांगितलं की तुम्ही परमेश्वराकडे गेलात, आपल्या घरचे 2-3 मोठी पोहे जे भगवंतांनी आरोगले असतील त्या माध्यमातून भगवंतांनी आपली दरिद्रता दूर केली आणि सुंदर राजवैभव आपल्याला दिलेलं आहे.
ही कथा आपल्याला ते शिकविते की जेव्हा भगवंताच्या उदरामध्ये आपल्या घरचं अन्न जात असतं तेव्हा भगवंत आपल्या घरामध्ये श्रीमंता ताई देत असतो किंवा दरिद्रता आपली दूर करीत असतो. अशा पद्धतीनं द्वादश स्कंदाच्या शेवटच्या अध्यायामध्ये सुदामा चरित्र सांगितलं. त्यानंतर वृकासुर अर्थात भस्मासुराची कथा सांगण्यात आली. त्यानंतर भगवान विष्णू सर्वश्रेष्ठ आहे ती कथा सांगितली आणि द्वादश स्कंदाची समाप्ती केली. त्यानंतर एकादश स्कंदामध्ये कथा गंगा श्रेष्ठ की भागीरथी गंगा श्रेष्ठ ही चर्चा सुरू झाली. तेव्हा ऋषी महर्षी यांनी सांगितलं की कथा गंगा ही श्रेष्ठ आहे. कारण भागीरथी गंगा म्हणजे हरिद्वार अहलाबाद किंवा काशीच्या गंगेमध्ये आंघोळ करायला गेलो तिथं वेळ खर्च होते, पैसा खर्च होतो, सगळं खर्च होत असतं. परंतु आंघोळ केल्यानंतर केवळ शरीर पवित्र होत असतं. परंतु कथारूपी गंगेमध्ये जर आंघोळ केली 7 दिवसापर्यंत जर आपण कथा श्रवण केली, या कथेमध्ये जर आपण काही दान धर्म केला तर आपलं धनही पवित्र होतं, मनही पवित्र होतं आणि तनही पवित्र होत असतं. म्हणून कथा गंगा ही श्रेष्ठ आहे. त्यानंतर यदुवंशाला ऋषीचा शाप झाला ती कथा सांगण्यात आलेली आहे. पिंडार क्षेत्रामध्ये यादव कुमारांना ऋषी महर्षी यांचा शाप जा यादव कुळाचा संपूर्ण नाश होईल. त्यानंतर देवांनी भगवंताची स्तुती केलेली आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांनी उद्धवाला बोलविलेलं आहे, उद्धवाला ब्रह्मज्ञान दिलेलं आहे. त्यानंतर दत्तात्रेय भगवंताची कथा सांगण्यात आलेली आहे. भगवान दत्तात्रेय यांनी 24 गुरु केले. त्यानंतर उद्धव आणि श्रीकृष्ण यांच्या माध्यमातून सत्संगाचा प्रचार झालेला आहे. सत्संगाची कथा सांगण्यात आलेली आहे. यादव कुळाचा संहार झालेला आहे. मदिरा प्राशन करून समुद्राच्या किनारी परस्पर गवताची जी शस्त्र होती ती शस्त्र घेऊन यादवांनी एकमेकांना मारलं आणि यादवांचा संहार झाला. त्यानंतर बलराम यांचा पण देह त्याग झालेला आहे. त्यानंतर भगवान द्वारकाधीश यांनी विचार केला यादवांचा संहार झालेला असेल, सगळ्यांचा संहार झालेला असेल तर मग मी राहून काय करू, आता माझंही कर्तव्य पूर्ण झालेलं आहे म्हणून मी पण माझ्या देहाचा त्याग केला पाहिजे. भगवंत द्वारिकेवरनं निघालेले आहे आणि प्रभास पाटण जेथे पोरबंदर जवळ समुद्र आहे त्या प्रभास पाटण येथे आलेले आहे. तिथं पिंपळाचं सुंदर वृक्ष होतं, त्या वृक्षाखाली चतुर्भुज रूप धारण करून बसलेले आहेत. त्याच वेळी भगवंताचं उजव चरण समोर आहे. जरा नावाचा व्याध होता पारधी, त्याला दूर होऊनच भगवंताची नख जी चमकत होती, चकाकत होती, त्याला असं वाटलं की कोणत्या हिरणाचा हा डोळा असावा आणि म्हणून त्याने एक बाण मारला. जो बाण आला भगवंताच्या पायाला लागलेला आहे, उजव्या पायाला लागलेला आहे. जरा याला असं वाटलं चला जे मृग किंवा हरिण मृत्यू पावलं असेल त्याला घ्यायला जाऊया. तो गेला, बघतो तर भगवान द्वारकाधीशला तो बाण लागलाय. माफी मागितली, प्रभू मला माहिती नाही तुम्ही बसलात, मला असे कोणी हिरण आहे. तेव्हा परमेश्वराने सांगितलं जरा तू चिंता करू नकोस, बस तू बदला घेतला आणि तो बदला मी तुला घेऊ दिला. मी जेव्हा राम रूपामध्ये होतो तेव्हा तू वालीच्या रूपामध्ये होता आणि झाडाच्या मागे उभं राहून मी तुला कपटीने बाण मारलेला होता. तेव्हा तू संकल्प केला होता आणि तेव्हा मी सांगितलं होतं की जेव्हा मी द्वापर युगामध्ये येईल तेव्हा सुद्धा तू मला बाण मारशील, मी तो सहन करेन. बस तो बाण तू मला मारला, मी स्वीकार केला. या पद्धतीने भगवान द्वारकाधीश यांनी आपल्या या पंचभौतिक शरीराचा त्याग केला. बोलिये द्वारकाधीश की. भगवान द्वारकाधीश यांनी तब्बल 125 वर्षापर्यंत या पृथ्वी तळावर राहून राज्य केलं. त्यामध्ये 11 वर्ष गोकुळामध्ये, व्रज आणि वृंदावनामध्ये, 14 वर्ष मथुरेमध्ये आणि तब्बल 100 वर्ष द्वारिकेमध्ये राहून भगवंतांनी राज्य केलं. एकादश स्कंदाची समाप्ती केलेली आहे, द्वादश स्कंदाचा प्रारंभ केला. शुकदेवजी म्हणतात राजा या स्कंदात कलियुगाचं वर्णन आहे. ज्या कलियुगामध्ये आपण वावरतो आहे त्या कलियुगाचं वर्णन 5000 वर्षाच्या आधी वेदव्यासजी यांनी केलेलं आहे. कलियुगामध्ये वर्ण संकर प्रजा जन्माला येईल, गायींचा वध होईल, पुरुष स्त्रीचा वेश धारण करतील, रक्षक असतील तेच भक्षक होतील, हिंसा प्रधान देश असेल, अतिवृष्टी होणार, अनावृष्टी होणार, पापी प्रजा जन्माला येणार, संतांचा अपमान होणार, पशुवत जीवन होणार. हे सर्व दोष कलियुगामध्ये आहे. पण सगळ्यात मोठा एक सद्गुण कलियुगामध्ये असेल, कलेर दोष निधे राजन हस्ती एको महान गुण कीर्तनाद एव कृष्णस्य मुक्त संगम परम व्रजेत. जरी सर्व दोष कलियुगामध्ये आहेत परंतु एक गुण आहे की कीर्तनाच्या माध्यमातून ह्या जीवात्म्याचा उद्धार कलियुगामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून प्रत्येक मनुष्याने कीर्तन, कथा, सत्संग, नामस्मरण हे ऐकावं, करीत जावं.
त्यानंतर अंतिम उपदेश दिलेला आहे शुकदेवजी यांनी परीक्षितला. राजन, जन्म मरण हा आत्म्याचा धर्म नाही पण शरीराचा धर्म आहे, म्हणून मी मरणार आहे असा विचार सोड. हृदयामध्ये भगवंताची आठवण कर, हृदयामध्ये भगवंताची स्थापना कर, तुझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. शुकदेवजी विदाय घ्यायला निघाले तेव्हा परीक्षित यांनी साष्टांग दंडवत केलेले. गुरुदेव, 7 दिवसामध्ये तुम्ही कथा नाही सांगितली, 7 दिवसामध्ये प्रत्यक्ष श्रीकृष्णाचं दर्शन तुम्ही आम्हाला करून दिलेलं आहे, त्या कृष्णाची झाकी तुम्ही आम्हाला करून दिलेली आहे आणि म्हणून मी तुमचा धन्यवाद करतो. परीक्षित यांनी शुकदेवजीला नतमस्तक होऊन नमस्कार केला, त्यानंतर धन्यवाद केलेला आहे, पुन्हा आशीर्वाद घेतलेला आहे. शुकदेवजीचा विदाय समारंभ झाला, शुकदेवजी तिथून विदाय झाले. त्यानंतर परीक्षित महाराजा ध्यानस्थ बसलेले आहे आणि योगाग्नीद्वारे त्यांनी आपल्या शरीरामध्ये असलेली जी इंद्र आहेत, नाड्या आहेत, त्या ब्रह्मरंध्रामध्ये स्थापन केलेल्या आहेत आणि भगवंताचा उपदेश ग्रहण केला होता, भगवंताची कथा ऐकलेली होती, साक्षात्कार झालेला होता. त्या माध्यमातून आपल्या पंचभौतिक शरीराचा त्याग केला. त्याच वेळी सूत पुराणे शौनकादिक महर्षीला म्हणतात, महर्षी तक्षक हा जो सर्प होता तो धीरे धीरे तिथे आलेला आहे, त्याने परीक्षित राजाच्या पंचभौतिक शरीराला दंश दिलेला आहे आणि त्या माध्यमातून शरीराला अग्निदाह झाला आणि परीक्षित राजाचं शरीर तिथे जळू लागलं. परीक्षित राजाचा मोक्ष झाला. भगवंताच्या धामामध्ये परीक्षित महाराजा गेलेले आहेत. सगळ्यात मोठा चमत्कार, 7 दिवसामध्ये भागवत कथा श्रवण केल्यानंतर परीक्षित राजाचा मोक्ष झाला. हा सगळ्यात मोठा चमत्कार कलियुगामध्ये आहे. त्यानंतर सूत पुराणी यांनी 18 पुराणांची संख्या आणि 18 पुराणांची नावं सांगितली आणि शेवटी मंगलाचरण केलेलं आहे. त्यानंतर 12 स्कंदाची समाप्ती केली. आपणही इथं 12 स्कंद पूर्ण झाले अशी समाप्ती करूया. मी पण ह्या व्यासपीठावरनं आज भागवत कथेची समाप्ती इथं जाहीर करतो. सगळ्यात आधी आपण दोघंही हात जोडूया आणि 7 दिवसामध्ये माझ्याकडून म्हणजे वक्त्याच्या माध्यमातून, आयोजकांच्या माध्यमातून किंवा श्रोत्यांच्या माध्यमातून जर कुठल्याही प्रकारचा अपराध आपला परमेश्वराचा झाला असेल, कुठल्याही प्रकारचा दोष आपला संतांचा झाला असेल, माझ्या माध्यमातून जो शब्द मला म्हणायचा आहे आणि तो मी म्हटला नसेल किंवा जो नाही म्हणायचा आहे भगवंतासाठी किंवा संतांसाठी किंवा भक्तांसाठी आणि त्यामध्ये जर मला अपराध लागला असेल तर मी पण आणि आपण सर्व भगवंताला प्रार्थना करूया, क्षमायाचना करूया. अपराध सहस्रभाजनम पतितम भीम भवार्णवदरे अगतिम शरणागतम हरे कृपया केवलम आत्मसात करू. अन्यथा शरणम नास्ति त्वमेव शरणम मम तस्मात् कारुण्य भावेन रक्षमाम परमेश्वर. गतम पापम गतम दुःखम गतम दारिद्र्यमेव च आगता सुख संपत्ती पुण्यहम तव दर्शनात्. मंत्रहीनम क्रियाहीनम भक्तिहीनम सुरेश्वर यत् पूजितम मया देव परिपूर्णम तदस्तु मे. यदक्षर पद भ्रष्ट मात्राहीनम च यद् भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. अपराध सहस्राणि क्रियन्ते हर्निशं मया दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर. हे देवा, ह्या सप्ताहामध्ये आमच्याकडनं कुठलाही अपराध आपला झाला असेल तर आम्ही अज्ञानी आहोत असे समजून आम्हाला आपण माफ करावं, आम्हाला क्षमा करावी. कथेची सांगता झाली किंवा कथेची समाप्ती मी इथे जाहीर करतो. 1-2 मिनिटं फक्त निवेदन, त्यानंतर जाऊया पुढच्या कार्यक्रमाला. अजून आपल्याला कीर्तन ऐकायचं आहे. एकमेव दुर्गोत्सव मंडळ यांच्या माध्यमातून ह्या सप्ताहाचं आयोजन आपल्या न्हावी गावामध्ये झालं. काही आमची मित्रमंडळी माझ्याकडे आली की आम्हाला सप्ताहाचं आयोजन करायचं आहे, आम्ही देव्या बसवितो, गणेशोत्सव भरपूर केलेत, परंतु आता आहे आमच्या प्रत्येकाची इच्छा की आम्हाला भागवत कथा ऐकायची आहे, तर आपण थोडं काय नियोजन असेल तरी सांगाल. मी त्यांना पहिला प्रश्न केला की मला वक्ता सांगा आधी कोण, मग त्याप्रमाणे मी नियोजन सांगेल. म्हणजे आमची सगळ्यांची इच्छा आहे की तुमची कथा आम्ही अजूनही ऐकली नाही, प्रवचनं ऐकलेली आहेत, सगळं ऐकलंय, परंतु कथा ही नागवासियांनी ऐकली नाही, म्हणून तुमचीच कथा आम्हाला ऐकायची आहे. ठीक आहे, मग माझी असेल तर माझं नियोजन अशा पद्धतीचं असतं, वक्त्याप्रमाणे सगळं नियोजन वेगवेगळं असतं, माझं असं असतं. त्या पद्धतीनं म्हटलं तुम्ही करा. मग ते गेले. म्हटलं लवकर मला सांगा, कारण माझी 2री तारीख आहे ती मला त्यांना सांगावी लागेल. मग त्यांनी लागलीच त्यांची मीटिंग घेतली त्यांच्या वाड्यामध्ये, पिंपळखोऱ्यामध्ये. परत संध्याकाळी मला फोन आला की आमचं ठरलं आहे, नियोजनासाठी आम्ही येणार आहोत. त्यांचं ठरलं, मग नियोजन केलं. त्यानंतर काही पत्रिका वगैरे सगळं झालं. सगळ्यांनीच खूप साथ सहकार दिला. एकमेव दुर्गोत्सव मंडळाची जी काही मुलं आहेत, युवान मंडळी आहेत, त्या सगळ्यांना मी खरोखर धन्यवाद देईल. कारण कुठल्याही दिवशी एवढा मोठा कार्यक्रम त्यांनी घेतला नव्हता, एवढं मोठं आयोजन त्यांनी केलेलं नव्हतं आणि त्यांना सांगितलं होतं जे कराल मनापासून कराल,
आपल्याला कोणाला दाखवण्यासाठी प्रोग्राम घ्यायचा नाही, हा पहिला मुद्दा. आपल्याला ते करतायत म्हणून आपल्याला करायचा आहे, हा खोटे, हे चुकीची भावना आहे. याच्यामध्ये भगवंत प्रसन्न होत नाही. पण खरोखर आपल्याला काहीतरी समाजाला द्यायचं आहे, आपल्याला काहीतरी सदुपदेश समाजाला द्यायचा आहे, अशी जर भावना असेल तर भगवंत त्यामध्ये आपल्याला यश देईल. त्यांनी ते स्वीकार केलं आणि खरोखर मनापासून या एकमेव दुर्गोत्सव मंडळाच्या मित्रांनी हे कार्य केलं, जे कार्य आपल्या प्रत्येकाच्या समोर आहे. त्या सगळ्यांना गावामध्ये, पिंपळ खोऱ्यामध्ये जी काही ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, वडीलधारी, त्या सगळ्यांनी साथ सहकार दिला. त्यामध्ये मग स्वामीनारायण मंदिराची आमची पूर्ण विश्वस्त मंडळी असो किंवा सत्संगी असो, आमचे कोठारी असतील, विश्वस्त असतील, सत्संगी असतील, त्याच पद्धतीनं विठ्ठल मंदिराचे सर्व सदस्य विश्वस्त असतील किंवा भाविक भक्त असतील किंवा दुसरे जे इतर आहेत, त्या सगळ्यांनी सहकार्य दिलं आणि एक त्यांचा उत्साह वाढविला. तुम्ही करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. हे सलाह सूचन यांनी त्यांचं घेतलं, त्यांनी दिलं. ज्यांनी पण चांगल्या सलाह सूचन या सगळ्यांना दिलाय, त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. एक वेळा आपण टाळ्यांचा गजर करूया सगळ्यांसाठी. एकमेव दुर्गोत्सव मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, सदस्य जे काही असतील त्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देऊया. या व्यासपीठावरनं मी भगवंताच्या चरणामध्ये प्रार्थना करतो की आमचे जे युवान आहे त्या युवानांच्या माध्यमातून समाजासाठी चांगली कामं होत राहो. एक सशक्त भारत घडविण्यासाठी आमची युवा मंडळी ही कार्यरत राहावी, त्यासाठी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करेन. कार्यक्रम घ्यायचा आहे म्हणून घेऊ नका, केवळ पैसा खर्च करायचा आहे म्हणून करायचा नाही, वेळ खर्च करायचा आहे म्हणून नाही, परंतु ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून काहीतरी आउटपुट निघायला पाहिजे. त्या युवानांमध्ये जो सत्संगाचा उत्साह आहे, त्या युवानांना माझी नम्र विनंती आहे की हा उत्साह तुमच्या हृदयामध्ये बरकरार राहावा आणि राहिलाच पाहिजे. तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची व्यसनं येता कामा नये, ही पण माझी विनंती आहे. जर व्यसनं आली तर मग मी प्रत्यक्ष येईल भेटायला आणि सांगण्यासाठी तुम्हाला आहे. तुमची वडीलधारी मंडळी आहे, संत मंडळी आहे. जर कुठेही आढळलं तर आम्ही सांगायला कमी पडणार नाही, कारण संतांचं कामच ते सांगणं की तुम्ही इथं चुकताय. मग ते मोठे असतील, छोटे असतील, संत नाही सांगतील तर मग कोण सांगतील तुम्हाला. म्हणून तसं संतांच्या मनात दुसरं काही नसतं, एवढंच असतं की तुम्ही चुकताय, थोडंसं सुधारून घ्या. आणि म्हणून युवानांना माझी नम्र विनंती आहे की हा जो सत्संगाचा उत्साह तुमच्यामध्ये आहे हा बरकरार राहावा. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये सत्संग असला पाहिजे. मी युवानांना धन्यवाद देईल. त्यानंतर त्या युवानांना जे प्रोत्साहित केलं, आमचे गणेश सर आहेत, ललित सर आहेत, सगळे जे आहेत, मुद्दामून सगळ्यांची नावं नाही घेत, त्या सगळ्यांना मी धन्यवाद देईल. त्यानंतर ह्या कार्यक्रमामध्ये तन मन धनांनी ज्यांनी सेवा केली, यजमान भरपूर आहेत, त्या सगळ्यांना मी धन्यवाद देईल. त्यानंतर सुंदर त्या स्टेजवरची जी कामं आहेत ते आमचे सूत्रसंचालक शास्त्री स्वामी भक्ती स्वरूपदाजी यांच्यासाठी जोरदार टाळ्या आपण होऊ द्या. कारण कार्यक्रमाचं यशस्वीपण हे संचालकावर आधारित असतं. जसं संचालन होत आहे त्याप्रमाणे कार्यक्रम हा यशस्वी पूर्ण होत असतो. खूप सुंदररित्या सूत्रसंचालक शास्त्रीजींनी केलं, म्हणून शास्त्रीजींना खूप खूप धन्यवाद देतो. तसे माझे सहकारी आम्ही दोघं बरोबरच असतो. त्यानंतर शास्त्री स्वयंप्रकाशदाजी यांचं मी धन्यवाद करेल. सुंदर जिथं जिथं ज्या ज्या गोष्टी अपेक्षित होत्या, ज्या कोणाला काय सांगायचं आहे, वेशभूषामध्ये जे काही असेल, शास्त्री स्वयंप्रकाशदाजी यांच्यासाठी पण टाळ्या वाजवूया. सगळ्यात मोठा धन्यवाद आमचे भंडारी स्वामी बसलेले आहेत, माधव प्रसाददाजी. ते आमच्या सोबत पण आहे आणि तुमच्या सोबत पण आहे, कारण तेही एका याचे यजमान आहेत. त्यांचा जन्म ह्याच भूमीमध्ये झालेला आहे, ह्याच गावात आणि ह्याच वाड्यात झालेला आहे, म्हणून त्यांना पण मी धन्यवाद देईल. दुसरे आमचे स्वामी हरिप्रकाश स्वामी, लक्ष्मीनारायण स्वामी, नित्यप्रकाश स्वामी, विश्वप्रकाश स्वामी, लक्ष्मण भगत आदी जे काही सगळे होते आधी सुरुवातीला 2-3 दिवस, त्या सगळ्यांचा मी धन्यवाद करेल. गुरु शास्त्री स्वामी धर्मप्रसादजी, शास्त्री स्वामी भक्तिप्रकाशदाजी यांचाही मी धन्यवाद करेल. त्यांचा आशीर्वाद मी मागेल. त्यानंतर आमचे सत्यप्रकाश स्वामी ज्यांनी वेळोवेळी मला उचलून धरलं, अशा आमचे सत्यप्रकाश स्वामीसाठी जोरदार टाळ्या आपण होऊ द्या. त्यानंतर सुंदर आमची संगीत मंडळी, सगळ्यात महत्वाचे आमचे आदिनाथ तबला वादक, खूप वर्षांपासून जशी जुडली आहेत, वर्णीपासून जुडले आहेत, तर त्यांचा मी धन्यवाद करेल. त्यानंतर आमचे गायक कलाकार, आवडलं ना सगळ्यांना गायकी, एकदम वेगवेगळी भजनं जी आपण कधी ऐकलेली नव्हती, ती मुद्दामून आम्ही ती भजनं घेतली पूर्ण 7 दिवसामध्ये. तर आमचे सोनू शर्मा त्यांच्यासाठी एक वेळा टाळ्या होऊ देऊया. वृंदावनला राहतात ते, इथं नाही राहत, त्यांना मराठी नाही कळत. बघा, त्यांना मराठी समजत नाही तरी सुद्धा तुम्हाला वाटलं का असं मी बोलतोय तरी सुद्धा त्यांना जे घ्यायचं आहे, ज्या पद्धतीने घ्यायचं आहे ते घेत आहे. आम्ही कुठल्याही प्रकारचं रिहर्सल करीत नव्हतो, फक्त ते जेवणाला येत होते, जात होते. उद्या काय घ्यायचंय, कुठलं भजन घ्यायचं मी सांगत नव्हतो किंवा ते मला विचारत नव्हते. त्यांना सांगितलं होतं की हा प्रसंग असेल तर मला जे घ्यायचं आहे ते घेऊ शकतात.
तर सोनू शर्मा इनके लिए जोरदार तालियां. त्यानंतर आमचे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जास्त आशीर्वादाची गरज आहे विशालला, जो एक्टोपेड वाजवतो आहे, त्याच्यासाठी टाळ्या वाजवूया. आणि त्यानंतर धन्यवाद करेल चौधरी सावंत, तेजस चौधरी आणि चेतन चौधरी दोघंही बंधूसाठी माझा छोटासा आवाज आपल्या प्रत्येकापर्यंत ज्यांनी पोहोचवला त्यांचं मी सहर्ष, ही टीम आहे सगळी माझी, मी जिथं जाणार तिथं येईल. त्यानंतर धन्यवाद मंडपवाला आपलाच आहे नावीमधला पिंटू, त्यालाही धन्यवाद. मी त्याला सांगितलं होतं माईकमध्ये, मी म्हणेल की मंडप छान आहे असा मंडप मला दिसला पाहिजे, आणि तीच अपेक्षा त्याने आमच्या सगळ्यांची पूर्ण केली, म्हणून त्याच्यासाठी एक वेळा धन्यवाद आपण करूया. आणि गावाचा काही कार्यक्रम असेल तर त्याला सांगावं हेही सांगायचं आहे मला. सगळ्यांसाठी मी धन्यवाद करेल. त्यानंतर आमच्या सोबत जी काम करणारी मंडळी, आमचे सुरेश पाचपांडे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, नेहमी आमच्या सेवेमध्ये असतो, एक वेळ टाळ्या वाजवूया सुरेशसाठी. त्यानंतर चिखलीवरनंही आमचे उमाकांत महाजन वेळोवेळी येतात, शेतीचे कामं रात्री करतात, दिवसा आपल्याला वेळ देतात, हे महत्वाचं आहे. एखाद्या श्रीमंत माणसापेक्षा, एखाद्या श्रीमंत भक्तापेक्षा, एखाद्या अभिमानी भक्तापेक्षा अशा भक्ताला नमस्कार केला पाहिजे की संतांच्या वचनावर रात्रीला शेतीचं काम करायचं आणि दिवसा मंडपामध्ये येऊन संतांच्या सेवेमध्ये काम करायचं. उमाकांत टेणू महाजन यांच्यासाठी टाळ्याचा गजर करूया. असं नाही की इथे आता आम्ही जिथं जिथं जातो, आता नाशिकला पण माझी कथा आहे, तिथेही आता रात्रीभर ते कामं करतायत, तिथं माझ्याबरोबर राहणार आहे, म्हणून त्यालाही धन्यवाद. आणि सगळ्या ज्यांनी पण तन मन धनाने काम केलेलं आहे त्या सगळ्यांना मी धन्यवाद करतो. वेळ खूप झालेली आहे म्हणून सगळ्यांची माफी मागतो. बोलताना जर कुठला शब्द चुकीचा झाला असेल, तुम्हाला कुठे चुकीचं वाटलं असेल तर मला माफ करावं सगळ्यांनी, आणि सुंदर असे आशीर्वाद द्यावे. अशाच पद्धतीनं आपण एक भगवंताची चर्चा करूया, कथा करूया असं मी म्हणत नाही, मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं. आपण चर्चा करूया, जे तुम्हाला हवं आहे ते मी दिलं पाहिजे, आम्ही दिलं पाहिजे, असा आशीर्वाद आपल्या प्रत्येकाकडनं आम्हा सगळ्यांना मिळावा अशी प्रत्येकाकडनं अपेक्षा करतो. सगळ्यांना धन्यवाद करतो. आता आपल्याला काल्याचं कीर्तन ऐकायचं आहे, कथेची सांगता म्हणजेच काल्याचं कीर्तन ऐकायचं आहे. आणि आज असंही कोणाला घरी जाण्याची घाई नाही, प्रसाद इथंच तयार होतो आहे. संध्याकाळी दिंडी पण आहे, दिंडीसाठी सगळ्यांची अपेक्षा आहे, सगळ्यांनी यायचं आहे. आपापल्या घराच्या समोर सगळ्यांनी रांगोळ्या, सगळ्यांनी सडे वगैरे, सगळ्यांनी दिवे वगैरे काय असेल, भगवंत संत जेव्हा निघतात तेव्हा आपलं घर कसं असलं पाहिजे, सुंदर असलं पाहिजे, जेणेकरून लक्ष्मीजी घरामध्ये प्रवेश करते. शास्त्रीजी सूचना देतील. मी सगळ्यांना धन्यवाद देतो. कोणाचा धन्यवाद राहिला असेल तर त्यांनी पण मला माफ करावं. सगळ्यात मोठा धन्यवाद ज्येष्ठी श्रेष्ठी मंडळी जी बसली आहेत त्या सगळ्यांचा. त्यांनी खूप सुंदर कथा श्रवण केली माझी, तसं मला बोलता येत नाही तरी सुद्धा सगळ्यांनी माझी कथा श्रवण केली, म्हणून सगळ्यांना मी धन्यवाद करतो. बाहेर गावून येणारी मंडळी आहे जी फैजपूरवरनं रोज हरिभक्त आणि महिला मंडळी येते आहे, आमचे विश्वस्त फैजपूरवरचे येत आहे, त्यांच्यासाठी टाळ्यांचा गजर करूया. एक वेळा महिला मंडळ येत आहे. त्यानंतर जळगाववरनंही महिला मंडळ होते, राजोऱ्यावरनं महिला मंडळ होतं, भालोदवरनं महिला मंडळ होतं आहे. या सगळ्यांसाठी कोरपावलीवरनं महिला मंडळ होतं, सावद्यावरनं होते हरिभक्त, जे काही आले त्या सगळ्यांना मी धन्यवाद करतो. आणि एक वेळा जयनाथ करूया आणि भगवंताला प्रसन्न करूया, मग मी माझ्या वाणीला विराम देईल. बोलिये गोपाल कृष्ण भगवान की जय, द्वारिकाधीश की जय. जय स्वामीनारायण. पुनश्च एकमेव दुर्गोत्सव मंडळाला धन्यवाद करतो. त्यांनी जो भरोसा माझ्यावरती केला त्या भरोश्यासाठी मी त्यांना धन्यवाद करेल की माझ्यावर त्यांनी जो भरोसा टाकला तो त्या भरोश्यावर मी कायम उतरलो किंवा नाही याची मला कल्पना नाही, परंतु त्यांनी जो भरोसा केला त्या भरोश्यासाठी मी त्यांचा धन्यवाद करतो. जय स्वामीनारायण. जय हरी. जाऊ नका घरी बाहेर. आमचे